पण ते स्वतःच गोंधळून गेलेले आहेत असं एकंदर त्यांच्या देहबोलीवरून दिसत होतं. आपण बोलून तर फसलेलो आहोत याची जाणीव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली होती. मित्र हो, महाराष्ट्रामध्ये ज्यांना वामदास या नावानं ओळखलं जातं त्या रामदास कदम यांनी पुन्हा एकदा तारे तोडले आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाचं सुद्धा राजकारण केलं. पण त्याचा त्यांना काही फायदा होण्याऐवजी महाराष्ट्रात त्यांचं अक्षरशः हसं झालं. लोकांनी टिंगल केली, टवाळी केली. अर्थात त्याच्यासाठी हे काही नवं नाही, पण याची मोठी किंमत शिंदे गटाला मोजावी लागणार आहे. एकीकडे बाळासाहेब हे माझे दैवत आहेत असं म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांचीच विटंबना करायची. अहो कोणाला सहन होईल होय. पण यामुळं एकनाथ शिंदे गट ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या अडचणीत सापडू शकतो मित्रांनो. आणि त्यांचा मित्रपक्ष म्हणून भाजपाला सुद्धा या निवडणुकीमध्ये रामदास कदमांच्या या राजकारणाचा मोठा फटका बसू शकतो. रामदास कदम बोलून गेले, पण शिंदे गटातल्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेण्याऐवजी त्यांनी चक्क हात वर केल्याचं पाहायला मिळालं. शिंदे गटात रामदास कदम एकाकी पडले. खरं तर मोठ्या आवेशात, मोठ्या जोशात बोलणारे हे रामदास कदम आता नरमलेले दिसत आहेत, वरमलेले दिसत आहेत. पण ते तसं दाखवत मात्र नाहीत. बरं, सारवासारव करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या नरमाईची साक्ष उघडपणे देऊन लागलेला आहे. बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत आहेत, त्यांची पार्थिव 2 दिवस खोलीमध्ये का ठेवलं हा संशय मी व्यक्त केला तर मग त्यात गैर काय, असं हे रामदास कदम आता म्हणतायत. म्हणजे त्यांनी केवळ संशयावरून एवढी बेताल बडबड केली. लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून मी 2 दिवस पार्थिव ठेवलं असं उद्धव ठाकरे यांनी सांगावं, माझं काहीच म्हणणं नाही. हे महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगावं हेच माझं म्हणणं आहे. लोकांची दिवाळी चांगली व्हावी म्हणून आम्ही 2 दिवस काढले असं त्यांनी सांगावं, असं म्हणत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. अहो, त्यासाठी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याची ही केविलवाणी धडपड त्यांना करावी लागली. पण ते स्वतःच गोंधळून गेलेले आहेत असं एकंदर त्यांच्या देहबोलीवरून दिसत होतं. आपण बोलून तर फसलेलो आहोत याची जाणीव त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेली होती. पण तरीही बघा, सपशेल माघार घेण्याची हिंमत मात्र त्यांच्यामध्ये दिसत नव्हती. बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण केल्यामुळं अवघा शिंदे गट आधीच अडचणीत आलेला आहे. आता माघार घेतली तरी अडचण अधिक वाढणार. म्हणजे कसं की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय ना, अगदी अशा पद्धतीची ही सगळी त्यांची अवस्था. बाळासाहेबांचं नाव घेऊन त्यांचे फोटो लावून राजकारण करायचं, त्यांचे वारसदार आम्हीच आहोत म्हणायचं, त्यांचे विचार पुढे नेणारे आम्हीच आहोत म्हणायचं आणि त्यांच्या निधनाचंही राजकारण करायचं इतक्या वाईट पद्धतीनं, तेही तब्बल 13 वर्षानंतर. लोकांना नाही आवडलेलं आहे, अजिबात आवडलेलं नाही. आणि मुंबईत तर हे सहनच होऊ शकत नाही. अहो, आता समोर मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. शिंदे गटाला तर याची किंमत मोजावीच लागणार आहे. पण मित्रपक्ष म्हणून भाजपला सुद्धा त्याची झळ बसणार. मग कदाचित यासाठी तर ही नरमाई नाही ना. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.